मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सदर बाजार पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत एक संशयित विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल 9 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार 27 ऑगस्ट 2026 रोजी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना सदर बाजार पोलिसांना हॉटस्पॉट परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर चौकशी केली असता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6, MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 अशा एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकींची एकूण किंमत सुमारे 2,90,000 रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये सुझुकी ॲक्सेस, हिरो HF डिलक्स, होंडा ॲक्टिव्हा, TVS ज्युपिटर आणि होंडा CB शाईन यासारख्या वाहनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिसांनी केली आहे. त्यांच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे रजिस्टर झाले होते. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने DP पथक, त्यातील API राहुल सावंत आणि त्यांची टीम यांनी एका ठिकाणी ट्रॅप लावला होता. एक गाडी आम्हीच उभी केली होती मोटरसायकल, आणि ती कोण चोरून नेतं का याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो. त्या ट्रॅपमध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक तो त्या गाडीच्या जवळ उभा थांबला आणि त्याने ती गाडी ओपन करायचा प्रयत्न केला आणि त्या ट्रॅपमध्ये तो विधी संघर्षग्रस्त बालक सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 9 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील 6 मोटरसायकल, MIDC पोलीस ठाणे हद्दीतील 1 मोटरसायकल आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील 2 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकूण 9 मोटरसायकल रिकव्हर केलेले आहेत. सदर आरोपी जो आहे, विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे, तो मास्टर कीचा वापर करून या मोटरसायकल चोरत होता आणि त्याच्यावर याच्या अगोदर कुठलेही गुन्हे रजिस्टर नाहीये. हाच एक मोठा गुन्हा त्याच्यावरती आता पहिल्यांदा रजिस्टर झालेला आहे. आणि या कामगिरीमध्ये सदर टीमला माननीय पोलीस आयुक्त M. राजकुमार सर, डिव्हिजन 2 विजयलक्ष्मी पुरी मॅडम, त्यानंतर अजित लकडे पोलीस निरीक्षक सदर बाजार, त्यानंतर रवींद्रनाथ भंडारे पोलीस निरीक्षक गुन्हे आणि ज्या टीमने ही कामगिरी केली त्या टीमचे DB टीमचे इन्चार्ज राहुल सावंत API, पोलीस हवालदार संतोष पापडे, पोलीस हवालदार शाहजहान मुलानी, पोलीस हवालदार राजेश चव्हाण, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, पोलीस हवालदार अयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोरोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल आनंद निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लठ्ठे या सर्वांनी या रिकव्हरीमध्ये आणि या गुन्ह्याच्या उघडकीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. तरी सर्व सदर बाजार टीमचे मी अभिनंदन करतो. साधारणतः किती लाखाचा मुद्देमाल आहे आणि पुढे ही जे गाड्या होत्या त्या पुढे कोणाकडे विकण्यात आली कशाला होत्या? 2,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. आणि या कोणाला दिलं होतं काय स्वतः आता सध्या तरी त्याच्या स्वतःच्याच ताब्यात होत्या. त्याच्याकडे अधिक चौकशी करून निष्पन्न होईल की याच्या पुढे तो कोणाला विकणार होता किंवा त्याच्या संपर्कात कोणी होतं का. याआधी काही गुन्हे वगैरे त्याच्यावरती याआधी गुन्हे नाहीये, त्यामुळे हा पहिल्यांदाच गुन्हा मास्टर कीचा वापर तो करत होता, त्याचं कुठेतरी प्रशिक्षण त्यांनी घेतला. हो, त्याची चौकशी सुरू आहे. आता तो संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे आपल्याला पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळत नाही. त्याला रिमांड होम मध्ये पाठवलेलं आहे. तर रिमांड होमचे जे इन्चार्ज आहे तिथले जे बाल न्याय मंडळाच्या परवानगीने आम्ही त्याची चौकशी करणार आहोत. चोरल्यानंतर गाड्या तो विकायचं का कुठं एका साठवून ठेवायचं? तेच आता सध्या तर त्याच्या ताब्यातच मिळालेले आहे. त्याने कुठे विकलेल्या नव्हत्या, परंतु तो कुठे विकणार होता, त्याचा काय प्लॅन होता याबाबतची चौकशी अजून करणार आहोत. अद्याप तरी तो एकटाच आहे अशी माहिती मिळालेली आहे. मग चौकशी दरम्यान जर काही निष्पन्न झालं तर त्याही आरोपीला आपण अटक करू. SRP नंबर प्लेटमुळे आणखी महिन्यात झाली.
HSRP नंबर प्लेट मुळे या गुन्ह्यामध्ये तरी नाही मदत. या गुन्ह्यामध्ये आम्ही ट्रॅप लावला होता. ऍक्च्युली एका ठिकाणी आम्ही आमचीच मोटरसायकल उभी केली होती आणि त्या ठिकाणी आमचे कर्मचारी ज्या वेळेला मोटरसायकल चोरीला जातात त्यावेळेला आमचे कर्मचारी तिथे उभे होते आणि त्यांना हा मुलगा जो आहे हा मोटरसायकल चोरी करताना मिळून आला. किती वेळा म्हणजे मास्टर कीने तो काय केला असं काय म्हणजे लगेच म्हणजे मास्टर कीचा वापर करताना त्याला हार्डली 1-2